तर आपण ही दोन दृश्य पाहतोय। पहिल्या दृश्यामध्ये महाविकास आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद आयोजित करण्यात आलेली आहे, तर दुसरं दृश्य आहे एकनाथ शिंदे आता पत्रकार परिषद घेत आहेत। काँग्रेस पक्षाची सध्याची स्थिती आणि काँग्रेस पक्षाची होत असलेली फरफट एका राष्ट्रीय पक्षाची एका प्रादेशिक पक्षाने केलेली ससेल होलपट बघता आणि काँग्रेस पक्षामधील काही नेत्यांच्या स्वार्थी आणि गलिच्छ राजकारणाने व्यथित होऊन ज्या पद्धतीने काँग्रेस पक्ष काम करतोय त्या कामाचा आणि कोणामध्ये नसलेला पायपोस काही ठराविक महाराष्ट्रातील नेत्यांच्या हाताखाली दबलेली काँग्रेस आणि उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस काम करते काय अशी परिस्थिती सध्या तयार झालेली आहे। उदाहरणादाखल उत्तर पश्चिम मधली सीट ज्यावेळी माननीय माजी काँग्रेस अध्यक्ष आणि खासदार संजय निरुपम यांनी मागितली असताना ती मागू नये म्हणून पक्षांतर्गत दबाव टाकून त्यांना शेवटी पक्षातून बाहेर काढण्यात आलं। आज सांगलीची सीट काँग्रेसची सीट आहे हे सगळं काँग्रेसचे कार्यकर्ते ओरडून सांगतायत, पण आज ते सांगलीच्या सीटच्या बद्दल पण काँग्रेस कार्यकर्त्यांना आपल्या टाचा घासाव्या लागतायत आणि रक्त आटवून सांगावं लागतंय की ही सीट काँग्रेसची आहे, पण शिवसेनेने ती सीट उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेने ती सीट डिक्लेअर करून टाकली। म्हणजे याच्यातून दिसतंय की काँग्रेसची परिस्थिती काय आहे आणि हीच परिस्थिती भिवंडीला पण आहे। भिवंडीची सीट काँग्रेसचा परंपरागत मतदारसंघ असताना पण शरद पवार गटाने ती सीट जाहीर करून टाकली। जणू काही काँग्रेसची किंमत संपलेली आहे हेच या सगळ्या उदाहरणातून दिसून येतं आणि याचा परिणाम माझ्यासारख्या कार्यकर्त्यांवर होणं साहजिकच आहे आणि हा परिणाम संपूर्ण महाराष्ट्रात झालेला आहे। महाराष्ट्रातले सगळे काँग्रेसजन हे दुःखित आहेत, दबावाखाली आहेत आणि त्यांना कळत नाहीये की पुढचं भविष्य काय आहे आणि त्यांना ते भविष्य दाखवण्यासाठी आज गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर विजयाची गुढी आदरणीय मुख्यमंत्री ज्यांना आपण असं म्हणू की कॉमन मॅन सीएम म्हणजे सामान्य माणसाचा मुख्यमंत्री, जनतेचा मुख्यमंत्री, या महाराष्ट्राच्या खऱ्या अर्थाने विकासाचा मुख्यमंत्री जर कोण असेल तर ते आदरणीय एकनाथरावजी शिंदे। आणि ज्या पद्धतीने एकनाथरावजी शिंदे साहेबांनी गेल्या 2 वर्षामध्ये जे कामगिरी केलेली आहे ती कामगिरी महाराष्ट्राच्या इतिहासात एवढ्या कमी वेळात, अगदी मी आकडेवारीने सविस्तर पुढे बोलेल नंतर आपल्या बरोबर, पण या 2 वर्षामध्ये जे केलेलं काम आहे ते महाराष्ट्राच्या इतिहासात नव्हे तर भारताच्या इतिहासात एवढ्या कमी वेळात एवढं जास्त काम कोणत्याच मुख्यमंत्र्यांनी केलेलं नाही। हे सगळ्यांना मान्य करावं लागेल, विरोधकांना पण मान्य करावं लागेल आणि या गोष्टीकडे लक्ष देऊन एक कार्यकर्त्यांची भावना जपणारा नेता, कार्यकर्त्यांना विश्वास देणारा, त्यांच्या पाठीवर थाप देऊन त्यांच्या पाठीमागे नव्हे तर त्यांच्या पुढे उभे राहणारा नेता, ही जी आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेबांची जी इमेज आहे, हे जे त्यांचं व्यक्तिमत्व आहे, मी तुमच्या माहितीसाठी सांगतो की मी काँग्रेस पक्षामध्ये असताना